तर मुंबई पोलिसांच्या पथकानं जळगाव पोलिसांच्या मदतीनं प्रफुल्ल लोढा यांच्या जामनेरच्या निवासस्थानामध्ये जी आहे ती झाडाझडती घेतलेली आहे। यामध्ये घरातून लोढा यांचा लॅपटॉप, पेन ड्राईव्ह तसंच मुलगा, पत्नी आणि सुनेचा मोबाईल सुद्धा जप्त केलाय। प्रफुल्ल लोढा गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांना अडकवलं जात असल्याचा आरोप जो आहे तो कुटुंबियांनी केलेला आहे। त्यांच्या घराच्या इथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। आपण आता प्रफुल्ल लोढा यांच्या जामनेरच्या निवासस्थानी आहोत। हे त्यांचं या ठिकाणी निवासस्थान आहे आणि या निवासस्थानी सुद्धा मुंबई पोलिसांचं पथक आलं होतं। जामनेर पोलिसांच्या 10 ते 15 जणांच्या पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी या सर्व जे आहे पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी सुद्धा त्यांच्या घरी झडती केली होती। तब्बल 1 ते 1.5-2 तासापर्यंत या ठिकाणी पथक ठाण मानून होतं। या ठिकाणच्या घराच्या झडतीमध्ये पोलिसांनी घरामध्ये असलेले प्रफुल्ल लोढा यांचा लॅपटॉप असेल किंवा वेगवेगळे पेनड्राईव्ह असेल किंवा वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, हे जे वस्तू आहेत या ठिकाणी जप्त केल्या। विशेष म्हणजे पोलिसांनी या घर झडतीमध्ये जे आहे या ठिकाणच्या त्यांच्या प्रफुल्ल लोढा यांचा मुलगा असेल, पत्नी असेल किंवा सुना असतील, यांचे सुद्धा मोबाईल पोलिसांनी जप्त केलेले आहेत। जे जप्त केलेलं साहित्य आहे त्यातून नेमक्या पुढच्या काळात काय काय गोष्टी घडतात, हे गुन्हे नेमके कसे दाखल झाले, हे गुन्हे खरोखर घडले आहेत का, आणि त्यानंतर कुटुंबियांची नेमकी यावर प्रतिक्रिया काय येते, या सर्व गोष्टी आता पुढच्या काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन चेतन वाणीसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।